तर चला मग आज आम्ही निघालोय सर्वच फॅमिली सहकुटुंब बाप्पांच्या मित्राकडेच दर्शनाला बाप्पाचे। आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी मम्मीने आणलेत स्पेशल आपले उकडीचे मोदक। सो मम्मी उकडीचे मोदक काढते नैवेद्य दाखवण्यासाठीच। आणि बघताय किती चांगला शेप आहे, मस्त एकदम खूप क्यूट मोदक बनवलेत आज मम्मीने। गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल। तर मित्रांनो आज आपल्याला 4-5 घरात इन्व्हिटेशन आहे गणपती बाप्पाचा। आणि 1.5 दिवसाचे गणपती असल्यामुळे आज मी मम्मीला मोदक पण करायला लावलेत। सो आपण त्यांच्याकडे मोदक सुद्धा घेऊन जाणार आहोत। तर जिथे जिथे इन्व्हिटेशन आहे तुम्हाला दाखवेलच थोड्या वेळात। पण आता मम्मी बघा मोदक बनवायला घेतलेत। आणि मोदक पण बघा किती शेप भारी देते मम्मी, एकदम मस्त खूप क्यूट वाटत। आणि खाताना तर एकदम भारीच, म्हणजे खूप मस्त मोदक करते माझी मम्मी। तुम्हाला तर सर्वांना आवडतात मला पण माहिती आहे। सर्व मला भेटून कमेंट करत असतात, रिप्लाय देत असतात, फीडबॅक चांगले येत असतात मम्मीच्या मोदकांसाठी। तर मम्मी आता किती मोदक बनवणार आहेस तू? सध्या तरी 21 बनवते आणि जेवढे होतील तेवढे संपतील तेवढे बनवते। ओके ठीक आहे चालेल। आणि 21 झाले तरी आपला बाप्पा खुश। ठीक आहे चालेल चालेल। चला या तुम्ही पण मोदक खायला या। आणि आपण आता थोड्या वेळात तयारी वगैरे करून निघू गणपती बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी। कारण 1.5 दिवसाचे गणपती म्हटलं तर संध्याकाळी लवकर निघणार। तर आपण आता लवकर जाऊ। तर नमस्कार मित्रांनो, मी वेदांत पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो आज गणेश चतुर्थीचा दिवस दुसरा। तर आज मी तुम्हाला जसं कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आज आपले सर्व घरातले आमंत्रण आहेत। तर आता सीओ दादाकडे जायचं आहे, परत पप्पांचे एक फ्रेंड आहेत परब म्हणून, तो त्यांच्याकडे पण जाणार आहे। तर मम्मीने सकाळीच तुम्हाला मी दाखवलं मोदक वगैरे केले आहेत। तर हे बघा, आणि आता दुपारी 2:30 वाजले। तर निघतो आता लगेचच, सर्व बाप्पांची निघण्याची पण घाई असणार आहे। जे 1.5 दिवसाचे बाप्पा आहेत तर ते पण निघणार आहेत। सो आता आपण सर्व तयारी करून निघतोय। तर पहिलं सीओदाच्या घरी जाऊन येतो आम्ही दोघं लगेच, तोपर्यंत पप्पा आम्ही तयारी करतो। तर मित्रांनो आलो आता आपण आपल्या भावाच्याच घरी, म्हणजे तुम्हाला माहितीच असेल माझा मित्र सियोग धुरी, जो आत्ताच रिसेंटली CA पण झाला आहे। आणि त्याचाच बाप्पा बघताय तुम्ही, खूप सुंदर असं डेकोरेशन वगैरे केलं आहे। मित्रांनो या आता आपण नैवेद्य वगैरे दाखवून घेऊया आणि बाप्पाचे दर्शन घेऊया। आणि खूप सुंदर रेखीव मूर्ती वाटते आहे। तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ब्लॉगच्या सुरुवातीलाच की आपण आज पप्पांच्या फ्रेंडच्या घरी पण जाणार आहोत बाप्पाचं दर्शन घ्यायला। आणि त्यांचं पहिलंच वर्ष आहे बाप्पाचं, सो आपण आता तिकडेच निघालो आहे। तर मित्रांनो आलो आता पप्पांच्या फ्रेंडकडे जातो आम्ही सर्वच फॅमिली। तर बघू आता पप्पांच्या फ्रेंडचा आज 1.5 दिवसाचा गणपती असणार, तर त्याचंच दर्शन घ्यायला आलो आहे। वाव, डॉग आहे त्यांच्याकडे बघताय, खूप क्यूट सजवलंय बघा। आणि बाप्पाच्या नैवेद्यासाठी मम्मीने आणलेत स्पेशल आपले उकडीचे मोदक। सो मम्मी उकडीचे मोदक काढते नैवेद्य दाखवण्यासाठी। आणि बघताय किती चांगला शेप आहे, मस्त एकदम खूप क्यूट मोदक बनवलेत आज मम्मीने।
तर मित्रांनो आलो आपण आज पप्पांच्या फ्रेंडकडे. तर हे पप्पांचे आपले खास फ्रेंड आहेत परब काका. काका तुमचं नाव काय पूर्ण? दत्ता यशवंत परब. आणि गाव कोणतं काका तुमचं? कणकवली. हां कणकवलीचेच आहेत बघा, आपल्याच जवळपासच्याच गावाचे आहेत. आपण देवगड आणि ते कणकवली बाजूबाजूलाच. सो काकांनी पहिल्यांदाच गणपती बसवलाय बरोबर ना काका? हो, पहिल्यांदा. हां आणि कसं वाटतंय म्हणजे पहिल्यांदा गणपती बसवलाय, 1.5 दिवसाचा गणपती? खूप आनंद वाटतो. आणि पाहुणे मंडळी पण येत असतील आता तुमच्याकडे. हो, येतात. आणि पूजा वगैरे कशी झाली काल? पूजा एकदम व्यवस्थित पूजा केली. ओके. ब्राह्मण पण व्यवस्थित होते आणि त्यांनी पण चांगला विधी-विधानांनी पूजा केली. ओके. आणि पूजा वगैरे तर तुम्हाला मी सर्व दाखवलीच. आणि काकी आहेत. काकी तुमचं नाव काय आहे? लक्ष्मी परब. ओके ओके. काकींना काय आपण जास्त क्वेश्चन विचारणार नाहीत कारण ते कॅमेरा जास्त फेस नाही करत. हां आणि पूजा वगैरे पण खूप सुंदर केली आहे बघ. यांचे मिसेस आहेत, यांचे फ्रेंड आहेत आणि ह्या यांच्या मिसेस आहेत. ह्या पंडित आहेत, युपीच्या आहेत, पण त्यांना चांगलं मराठी पण येतं आणि त्यांना खूप आवड आहे गणपतीची. म्हणून त्यांनी फर्स्ट टाइम घरात गणपती बसवलाय आणि सत्यनारायणची पूजा पण घातली आहे. त्यांना सगळं येतं, पंडितच असल्यामुळे त्यांना सर्वच येते. हो. देवा धर्माच्या कार्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे आणि त्यांनी आवडीने गणपती बसवला आणि पूजा पण घातली. आणि ह्या यांच्या 2 मुली आहेत. तिचं नाव वैष्णवी. आणि ही तिसरी छोटी मुलगी. हां तिचं नाव धनश्री. त्या कॉलेजला आहे, ती 12वीला आहे आणि ती 11वीला आहे. ठीक आहे चालेल चालेल. त्यांची family आहे. ओळख कुठे झाली तुमची? ते भांडुपला. अच्छा, त्यांचं लव्ह मॅरेज आहे तर त्यांची भांडुपमध्येच ओळख झाली आहे. पण छान एकदम मस्त परिवार आहे आणि आम्हाला पण खूप छान वाटतं त्यांच्या घरी येऊन. चालेल चालेल. मग आता आपण इथून नेक्स्ट कोणाच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला जाणार आहे? नेक्स्ट आता आपण जायचं आपल्या शेजारी कन्नड जायचं. ओके ओके ठीक आहे चालेल चालेल. तर तुम्ही आमचे मोदक नक्की टेस्ट करा. नक्की. कसे आहेत ते आम्हाला सांगा. नक्की सांगा. भाई दुपारी येऊन डायरेक्ट आम्ही झोपलो आणि आता आम्ही चाललोय सोसायटीमधल्या करण गुटकर काकी आहेत तर त्यांच्याच घरी बाप्पा आहे तर त्यांचं दर्शन घ्यायला चालू आहे बाप्पाचं. आणि बघताय मम्मीने मोदक बनवले, तुम्हाला माहितीच आहे भरपूर बनवले. सकाळपासून मी तुम्हाला दाखवून वाईट थकलो आहे आणि मी खूप खाल्ले सुद्धा. आणि डिश तर तुम्हाला मी दाखवतोच पण त्याआधी मोदक एवढे भारी झाले होते ना मम्मी काय सांगू. टेस्ट तर भारी आणि त्यासोबत शेप पण खूप भारी. आणि मम्मी पण आज खूप खुश आहे. बघा आज चेंज वगैरे केलं ड्रेस. मी बाबा गरीब माणूस आहे, डायरेक्ट आहे तेच कपड्यांवरती. हां आणि बघताय फुल धमाल होणार आहे आज. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि त्यानंतर आपण जिथे दुपारी पप्पांच्या फ्रेंडकडे गेलेलो दर्शनासाठी तर त्यांच्याच बाप्पाचं मी विसर्जन सुद्धा दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये पुढे. तर 1.5 दिवसाचा बाप्पा निघणार आहे थोड्या वेळात. तर पहिला करण गुटकर काकींकडे जाऊन येतो आणि नंतर मग जातो विसर्जनाला. तर मम्मीचे मोदक दाखवतो तुम्हाला आधी. तर भाई बघताय मोदक बघताय एकदम खतरनाक एकदम चाबूक. पप्पा तर लय खुश झालेत आणि पप्पांनी आज भरपूर मोदक खाल्लेत ना मम्मी? येस. आलो आता आपण फायनली आपल्या नेबर्सकडेच म्हणजेच करण गुटकर काकांकडे. हे आहेत आमच्या सोसायटीमधले करंगुटकर दादा आणि या वहिनी. नवीनच आलेले आहेत आमच्या सोसायटीमध्ये राहायला. म्हणजे तरी 4 वर्ष झाली असतील. 4 वर्ष झाली त्यांना इथे येऊन. आणि त्यांच्या घरी गणपती असतो तर इथे येऊन एकदम आम्हाला पण प्रसन्न वाटतं. दरवर्षी आम्ही येतो बाप्पाचं दर्शन घ्यायला. हे आहेत राजापूरचे. राजापूरचं कोणतं गाव आहे तुमचं? खुद्द राजापूर गाव आहे त्यांचं. आणि रुमडे मास्तर म्हणून तिकडे त्यांचं म्हणजे खुद्द राजापूर मधलेच आहेत. आणि त्यांच्याकडे आल्यावर खूप छान वाटतं. स्वभाव पण खूप छान आहे त्यांचा. तर आता आम्ही आलो त्यांच्या बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर डेकोरेशन बघा किती सुंदर केलंय.
स्वामींचं म्हणजे बॅकग्राऊंड दिलं त्यांनी आणि इतकं छान वाटतं ना, खूप मस्त वाटतंय, बघूनच मन प्रसन्न होतंय. आणि गेल्या वर्षी जी मूर्ती मम्मी तू शोधत होती मला सांगितलेलं अशी मूर्ती बुक कर. आज यांच्याकडे आम्हाला बघायला भेटली. मला सेम ही मूर्ती खूप आवडली होती, म्हणजे मोठी कान बाप्पाची आणि एकदम म्हणजे बघून खूप प्रसन्न वाटतं. अशी मूर्ती मला खूप आवडते आणि आज मला इथे ती मूर्ती बघायला भेटली बाप्पाची, तर खूप छान वाटतं तुमच्याकडे येऊन. मस्त चालेल. आणि ही आहे आमची युक्ताची मम्मी आमच्या सोसायटी मधली. हा, आणि तुम्ही आलात म्हणून आम्हाला पण खूप बरं वाटलं. थँक्यू. धन्यवाद. मस्तच केलं पाठचं स्वामी समोर. कैसा गजमी झळकला पिवळा पितांबर कैसा गजमी झळकला गरुडा बाय बाय गरुडा बाय बाय सोनी माझा कैवारी आला ओ माझा कैवारी आला ए ओ विठले माझे माऊली ए ओ विठले माझे माऊली. तर या वहिनी ब्राह्मण आहेत, म्हणजे पंडित आहेत, तर त्यांच्या पद्धतीप्रमाणे ते आता होम हवन करतात. आरती तर करून झालेली आमची आणि आता होम हवन केल्यानंतर गणपतीचं विसर्जन करणार आहे. तर बघूया आपण त्यांची कशी काय पद्धत आहे ती. म्हणून आम्ही पण आता बसलोय आणि सर्व अटेंड करतोय. स्वाहा ओम महागणपती नमः 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 स्वाहा ओम स्वाहा. मंगलमूर्ती पुढच्या वर्षी फिरवते. गणपती आपल्याकडे कसा पकडणार? ते मला पटकन लक्षात नाही. उलटा लागतो. तुम्ही असं मागे आला गणपती बाप्पा मोरया. मोरया गणपती बाप्पा मोरया 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 मोरया. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 मोरया.
मोरया. तर चला मित्रांनो, फायनली बाप्पाचं विसर्जन झालं आहे. आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपण उद्या जाणार आहे लालबागच्या राजाच्या दर्शनाला. तर त्या व्लॉगमध्ये पण तुम्ही माझ्यासोबत एंडपर्यंत कंटिन्यू राहा, कारण उद्याचा व्लॉग अजून धमाल असणार आहे. तर चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.